कलियुग म्हणजे काय शरीर रक्त कमी पाहिजे
श्री संत मारुती महाराज मागणेकर यांनी लिहिलेलं हे कीर्तन मूळ कीर्तन क्रमांक 373. सर्वप्रथम श्री संत मारुती महाराज यांचा परिचय आपल्याला देतो, कारण काही भाविक मंडळी या ठिकाणी नवीन आलेले आहेत आणि नागपूरमध्ये या ठिकाणी आमचा नवीन ठिकाणी कार्यक्रम आहे. तर श्री संत मारुती महाराज मागणेकर बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर नावाचा एक तहसील आहे आणि त्या तहसीलमध्ये माकनेर नावाचं एक छोटंसं गाव आहे. 1866 साली संत मारुती महाराजांचा जन्म त्या गावात झाला आणि 1948 सालामध्ये महाराजांनी त्या ठिकाणी समाधी घेतली. तब्बल 82 वर्षाचं आयुष्य महाराजांना लाभलं आणि या 82 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराजांनी प्रचंड साहित्य निर्माण केलं. महाराज कुठल्या शाळेत गेले नव्हते. तर अशा या महात्म्यांनी एवढं मोठं साहित्य निर्माण केलं. त्यांची कीर्तनं आहेत, त्यांची अभंग आहेत, त्यांचे काही लेख आहेत. परंतु महाराज गेल्यानंतर हे जे साहित्य होतं, हे साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मध्यंतरीच्या काळामध्ये झालं नाही. परंतु महाराजांचा भक्त परिवार जो होता तो आजही कायम आहे. कोणी नोकरीच्या निमित्ताने कुठे गेले, कोणी धंद्याच्या निमित्ताने कुठे गेले, परंतु महाराजांबद्दल जो भाव आहे तो भाव आजही त्यांचा कायम आहे. आणि म्हणून त्या लोकांना असं वाटते की या ज्ञानाचा प्रसार व्हावा, लोकांच्या कामी हे साहित्य पडावं. अशा दृष्टिकोनातून महाराजांची साहित्य परंपरा, या महाराजांच्या साहित्यावरती 2 लोकांनी PhD केलेली आहे. एक पुणे विद्यापीठ आणि एक कोल्हापूर विद्यापीठ आणि अमरावती विद्यापीठामध्ये महाराजांच्या नावाने व्याख्यानमाला होती. तर अशा या महात्म्यांचं जे साहित्य आहे ते साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. मी हे साहित्य वाचतो. हे कीर्तन तुम्हाला मी महाराजांचं कीर्तन आहे हे वाचून सांगतो. माझ्या मनाचं काही नाही, मी काही महाराज वगैरे नाही, मी काही साधू नाही.
महाराजांचं जे साहित्य आहे हे आपल्यापर्यंत पोहोचावं या दृष्टिकोनातून ही कीर्तन महाराजांनी जे लिहून ठेवली, कारण कुठल्याही साधूचे कीर्तन लिखित स्वरूपात नाही, कुठल्याही साधूची कीर्तन लिखित स्वरूपात नाही, परंतु मारुती महाराजांचे जे भाविक होते या भाविक मंडळींनी महाराज कीर्तन करत असताना ते लिहून घेतले आणि लिहून घेतल्यानंतर ते बरेच दिवस तसंच साहित्य राहिलं आणि या 17-18 आज मला असं वाटते बहुतेक 18 वर्ष झाली हे साहित्याचा हा जो साहित्य प्रचार करण्याचा जो उपक्रम आहे याला 18 वर्ष झाली आणि ज्या ज्या ठिकाणी महाराज गेले, ज्या ज्या ठिकाणी महाराजांचे भाविक आहेत त्या ठिकाणी आम्ही ही कीर्तनं ही ज्ञान महाराजांचं लोकांपर्यंत पोहोचावं त्याचा करून जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल. परंतु फायदा होण्याची चिन्हे आजच्या कलियुगामध्ये दिसत नाही, कारण आजचा अभंग जो आहे महाराजांनी म्हटलेला आहे कलियुग म्हणजे काय. पहा, संतांची जी दृष्टी होती, वैज्ञानिक दृष्टिकोनी संतांचा जो होता तो आजही कायम आहे, त्यांचे विचार कधी मरत नाहीत. कारण संतांनी लिहिलेले अभंग साहित्य हे ब्रह्मवाक्य आहे, हे कधी खोटं होऊ शकत नाही. म्हणून आज संतांच्या साहित्याला महत्व आहे. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम मोठमोठ्या संतांनी साहित्य निर्मिती केली आणि ही साहित्य निर्मिती आजही इतके वर्ष झाली तरी याच्यावर कोणीही काही बोलू शकत नाही. कारण ती साहित्य परंपरा अशी आहे, साहित्य म्हणजे आज जे आपल्याला संत जे सांगतात ते जुनच सांगतात. वेद वाचतात, भागवत करतात, रामायण करतात, महाभारत करतात, याच्या पलीकडे दुसरं काही आहे काय? याच्या पलीकडे दुसरं काही नाही. हिंदूंचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ जो आहे गीता मत भागवत, गीता भागवत, या गीता भागवताच्या पलीकडे तुम्हाला कोणी काही सांगते काय? त्याच्या मनाचं काही सांगते काय? कारण संतांचं घेऊनच तो सांगतो. तुका म्हणे, ज्ञानदेव म्हणे वगैरे जे आहे, पण हा काय म्हणते स्वतः हे काही सांगत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून या ब्रह्मवीर पुरुष मारुती महाराज जे होऊन गेले, कुठल्याही शाळेत गेले नाही आणि त्यांनी हे साहित्य महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे. हे लिहून ठेवलेलं साहित्य आम्ही वाचून दाखवतो तेव्हा तुमची श्रवणशक्ती जी आहे ते तुम्हाला कान देऊन ऐकावे लागेल, कारण ते जे वाक्य आहेत महाराजांचे हे खोटे होऊ शकत नाही आणि मला त्याच्यामध्ये काही सांगता येत नाही, कारण त्यांनी जे लिहून ठेवलं हेच तुम्हाला मी सांगणार. आणि म्हणून हे काळजीपूर्वक ऐका कीर्तन, कारण असा योग येत नाही. कारण एक तर कसा आहे, कलियुगामध्ये लोकांजवळ वेळ फार कमी आहे, कुणाला वाचण्यालाही वेळ नाही, ऐकायलाही वेळ नाही, तर संस्कार तर दूरच राहिले. कारण प्रत्येक जण नोकरीवर जाणारे आहेत, प्रत्येक जण आपापल्या कामी जाणारे आहेत, त्याच्यामुळे संतांचं साहित्य कोणापर्यंत पोहोचत नाही. आणि कीर्तन म्हटलं की लोकांना आजकाल असं झालं, कीर्तनाचा जो विषय झाला हा फार वेगळा विषय झाला, त्याच्यावर आपल्याला भाष्य करायचं नाही. आणि म्हणून अशा रीतीने आजच्या अभंगामध्ये महाराजांनी जे कलियुगाचं जे वर्णन केलेलं आहे, कारण हे जे कीर्तन अजूनही काही बाहेर पडले नाही, हे छापलेही गेले नाही. अजून काही कीर्तनं छापली महाराजांची, परंतु काही कीर्तनं अशी आहेत की अजूनही ती छापायचं काम बाकी राहिलेलं आहे. आणि म्हणून अशा रीतीने या कीर्तनाचा लाभ आपणापर्यंत पोहोचावा म्हणून आजचं जे कीर्तन महाराजांनी केलेलं आहे हे कलियुगावर केलेलं आहे. पहा संतांची दृष्टी कशी असते. कलियुगामध्ये काय होणार हे नाथ महाराजांनी आधी लिहून ठेवलेलं आहे, ज्ञानेश्वरांनी आधी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे संतांची जी दृष्टी आहे ती त्रिकालाबाधित सत्य असते, तिन्ही कालाचं ज्ञान त्यांना असते, परंतु आपण ते गांभीर्याने घेत नाही, आपण त्याच्याकडे पाहत नाही. कलियुगामध्ये जे महाराज म्हणतात जे 4 युग होऊन गेले, सत्य, त्रेता, द्वापार आणि आता कलियुग. सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये आजच्या सारखीच परिस्थिती होती. तेव्हाही हवा तीच होती, तेव्हाही पाणी तेच होतं, तेव्हाही पृथ्वी हीच होती, किंबहुना सर्व वातावरण तेच होतं. पण पूर्ण मागचा जो इतिहास जर पाहिला तर आजच्या परिस्थितीमध्ये महाराज म्हणतात भौगोलिक परिस्थिती तेव्हाही तीच होती, आजही तीच आहे. चंद्रही तेव्हाही तसाच उगवत होता, सूर्यही तसाच उगवत होता, याच्यामध्ये काही बदल नव्हता. माणसामध्ये बदल झालेला आहे, माणसाच्या मनोवृत्तीमध्ये बदल झालेला आहे.
आणि यालाच कलियुग म्हणतात. माणसाच्या मनोवृत्तीमध्ये जो बदल झाला ही याच कलियुगाची व्याख्या महाराजांनी ते केलेली आहे. कारण आता आपले जुने म्हातारे लोक आपल्याला सांगत होते, जुने लोक कसे होते, ताकदवान होते, नीतिवान होते, त्यांच्या शरीरामध्ये रक्त खूप होतं आणि रक्त जास्त असल्यामुळे सर्व शरीरामध्ये जो खेळ होतो तो रक्ताचाच होतो. माणसाला भाव लागण्याचं कारण रक्तावर परिणाम होतो, म्हणूनच माणसाला सगळ्या गोष्टी दिसतात. डोळ्यांनी जे पाहिलेली गोष्ट आहे ती रक्तावर परिणाम होऊन ते माणसाच्या मेंदूमध्ये तो डाटा फिट होतो. आणि अशा रीतीने कलियुगामध्ये मी सांगितलं तुम्हाला की कोणालाही वेळ नाही. संतांनी थोडा जरी उपदेश केला तर त्यावेळेस वागणारे लोक होते. पण आज संतांच्या वचनाला वाक्याला कोणीही मानत नाही. सगळ्या ठिकाणी तीच परिस्थिती आहे. कारण माणसाची विज्ञानाने म्हटलेलं आहे आता कृत्रिम बुद्धीचे प्रयोग सुरू झाले. कृत्रिम बुद्धीचे प्रयोग सुरू झाले. त्यावेळेस महाराजांनी याच्यामध्ये सांगितलेलं कीर्तनामध्ये की आता विज्ञानाचा शोध लागल्यामुळे माणसाची आकलन शक्ती कमी झाली. ते आजच्या कीर्तनात महाराज सांगतात आकलन शक्ती माणसाची कमी झाली. लोकांमध्ये द्वेष, मत्सर, दुजाभाव ही परिस्थिती वाढली. दुसऱ्याचे वाईट कसं होईल याचं चिंतन करण्याची माणसाला सवय लागलेली आहे. पहा तुम्ही व्यवहारामध्ये राहता, त्या व्यवहारामध्ये तुम्ही पहा शेजाऱ्याचं पटत नाही, घराघरात कोणाचंही पटत नाही. स्वतंत्र बुद्धीचे लोक झाले. स्वतंत्र बुद्धीचे लोक झाले त्याच्यामुळे कोणाचाही उत्कर्ष कोणाला सहन होत नाही. मग हे असं का होते? याच्या मागे मानसशास्त्राचं कारण आहे. असं का होते हे सगळं समजते आपल्याला, परंतु हे माणसाला उमजत नाही याच्या मागे काय आहे. तो लोक आता स्वतंत्र मताचे झालेले आहेत. कारण ज्ञानेश्वराने त्यावेळेस हरिपाठामध्ये म्हटलंय मनोमार्गी गेला तो तिथीची मुकला. जो मनाच्या मागे गेला त्याचा विषय संपला. कारण संत वचनाचं जर कोणी ऐकत नाही तो स्वतः मनुष्य स्वतंत्र केव्हाच नाही. मनुष्य परतंत्र आहे. कारण मनुष्य जर स्वतंत्र असता मरणाच्या वेळेस माणसाला काय समजते? परतंत्र आहे. मरायच्या वेळेस माणूस देवाचं आठवण करते, म्हणजेच परावलंबी आहे. परमेश्वराचं नामस्मरण त्याला त्यावेळेस आठवत नाही. ते स्वतंत्र बुद्धीचे जे लोक आहेत म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात मनोमार्गे गेला तो तिथेची मुकला. कारण असं एक बुद्धिनिश्चय माणसाचा होत नाही की काय करू काय नाही. संतांनी सांगितलेलं वचन पाळू की न पाळू, कोणाच्याने ऐकणं होते किंवा ऐकणं होत नाही. आणि म्हणून अशा द्विधा मनस्थितीचे लोक ज्या कलियुगामध्ये झाल्यामुळे कलियुगाचा शेवट काय होईल हे सर्वजण तुम्हाला सांगतात. कारण जी आज आपण ज्याला उत्कर्ष म्हणतो किंवा जी आपण आज विज्ञानाची प्रगती म्हणतो ही एकेकाळी विनाशाला जाणारी प्रवृत्ती आहे. विनाशाला जाणारा तो एक मार्ग आहे. आणि अणुबॉम्ब जे काही आज शस्त्रास्त्र तयार होत आहेत हे कशाची नांदी आहे? ही सर्व विनाशाची नांदी आहे. आणि म्हणून आजकाल लोक देवाकडे जाण्यासाठी तीर्थक्षेत्राला जातात. तुकोबांनी सांगितलं, ज्ञानेश्वरांनी सांगितलं, सगळे संत सांगतात की जगामध्ये देव नाहीच. तुम्ही म्हणाल देव नाही हे कसं काय सांगतात? पण त्यांनी हे सांगितलं की देव नाही, परंतु देव हा सर्वांच्या ठाई आहे. देव हा मनुष्यातच आहे. जगामध्ये देव नावाची वस्तूच नाही. परंतु आपण परावलंबी असतो. एखाद्या मूर्तीवर आपण भरोसा टाकतो. एखादं काही केलं म्हणजे देवा माझं बरं होऊ दे, देवा माझी बिमारी बसू दे, जे काही असतील लोकांचे जे संकल्प असतात ते लोक मूर्तीला देव पण येऊ शकत नाही. मूर्तीला देवपणा येऊ शकत नाही. परमेश्वर हे एक तत्व आहे आणि हे तत्व माणसाच्याच शरीरामध्ये आहे. आणि म्हणून मनुष्य हाच देव आहे. हा महाराजांचा केंद्रबिंदू आहे. आमच्या मारुती महाराजांचा केंद्रबिंदू आहे, ज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. मग तुम्ही म्हणाल सगळेजण देव आहेत तर मग देव आम्हाला मिळत का नाही? मनुष्य BA होतो, MA होतो, MCOM होतो, हा तसंच होतो का? अभ्यास केल्याशिवाय होईल काय? ज्याला इंजिनियर व्हायचं आहे त्याने जर संकल्प केला की मला इंजिनियर व्हायचं, तो इंजिनियर होतोच. ज्याला डॉक्टर व्हायचं आहे तो डॉक्टर होतोच. कारण त्याचं तसं ध्येय असते.
तसा परमेश्वर मिळण्याचा जर हेतू धरला का परमेश्वर मिळत नाही? मिळतो, पण त्या दृष्टीने आपण मेहनत करत नाही. म्हणून महाराज म्हणतात की देव पाहण्यापेक्षा तुम्हीच देव व्हा. पण कसे व्हा? तर मी जे लिहून ठेवलं किंवा मी ज्या मार्गाने गेलो त्या मार्गाने तुम्ही जा, निश्चितच तुम्हाला परमेश्वर मिळाल्याशिवाय राहत नाही. मग परमेश्वर मिळणे म्हणजे काय? परमेश्वर मिळणे म्हणजे काय? परमेश्वर काय आपल्या समोर असा उभा राहतो काय? देव सांगतात की हा असा परमेश्वर आहे बघा. परमेश्वराची प्राप्ती भौतिक जगामध्ये नाही, ती डोळ्याने दिसण्यासारखी वस्तू नाही. परमेश्वर हा हृदयामध्ये दिसतो आणि ते दाखवून देणारे संत आहेत. ते म्हणतात आम्ही पाहू डोळा, देव दाखवू सकळा, ज्ञानेश्वर म्हणतात. आणि म्हणून जगामध्ये जे आपण हिंडतो, तीर्थक्षेत्राला जातो, अनेक गोष्टी आपण देवाकरता पाहतो. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी काय आहे? नदी, पहाड, डोंगर, लोक, मूर्त्या, देवळे, भीक मागणारे लोक, अजून काय काय जे प्रकार असतील ते सर्वांनी आपण पाहिले असतील. याच्या पलीकडे देव आहे का तिथे? सृष्टीचंच वर्णन जो तो करेल. मी काशीला गेलो, काशीला गेल्यानंतर काय हवं ते लोकांना सांगतो, परंतु हे म्हणतो का की मला देव मिळाला, देव पाहिला म्हणून? नाही म्हणू शकत. आणि म्हणून अशा रीतीने कलियुगामध्ये जे स्वतंत्र मताचे विचार जे करणारे जे लोक आहेत हे सगळं विनाशाचं कारण आहे. आणि म्हणून याच्यामध्ये सोप्या भाषेमध्ये महाराजांनी लिहिलं आहे की ही संत वचनावर निश्चय होत नसल्यामुळे, संत वचनावर निश्चय होत नसल्यामुळे बुद्धी खराब झाली. कारण संतांच्या वचनावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. पूर्वीपासूनचा इतिहास पहा. ज्ञानेश्वराच्या गावामध्ये लोक होते, तुकारामाच्याही गावामध्ये लोक होते, एकनाथांच्याही गावामध्ये लोक होते. तो किती लोक तरले? इतिहास सांगतो ज्ञानेश्वरावर फक्त एक खेचर तरला. आणि तुकोबाच्या गावामध्ये तुकोबाचे 14 टाळकरी होते, त्याच्यातला एकही तरला नाही. कारण भाव नव्हता. ज्या गावात संत जन्म घेतात त्या ठिकाणी गाव असते, ते गावात अनेक लोक व्यवहार करतात. संताकडे पाहण्याची दृष्टी लोकांची नसते, कारण तो संत त्याच गावात राहत असल्यामुळे संतांचे सगळे विचार, सगळं हे ते संसार ते पाहतात. त्याच्यामुळे संतावर भाव बसत नाही. परंतु संत असे असतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारे, जगाच्या कल्याणाचा ध्यास त्यांनी घेतल्यामुळे लोकांना ते समजत नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात की बुद्धीचा दाता परमेश्वर आहे, त्याला बुद्धी मागा. ती ही मेधा बुद्धी मागा. बुद्धीचे अनेक प्रकार आहेत. सुबुद्धी, कुबुद्धी, मेधाबुद्धी, ऋतंभरा बुद्धी, असे बुद्धीचे प्रकार आहेत. त्यामध्ये मेधाबुद्धी आहे. म्हणजे मेधाबुद्धी म्हणजे जिचे कधी विस्मरण होत नाही, पाहिलेली गोष्ट जे कधी विसरत नाही, ती बुद्धी परमेश्वराला मागा. पण आपण ती बुद्धी मागत नाही. तीर्थात देऊ नाही, व्रतात देऊ नाही. आणि म्हणून या लोकांचा प्रवास सुखकर करण्याकरिता ट्रॅव्हल सर्व्हिस निघाल्या, तुम्हाला तीर्थाला घेऊन जातात लोक. परंतु संत लोकांच्या दृष्टिकोनातून तीर्थ हे जे तीर्थामध्ये देव आहे, परंतु तो पाहण्याची दृष्टी आपली नाही. आणि म्हणून हे सर्व महाराजांनी आपल्या आजच्या कीर्तनामध्ये लिहून ठेवलेलं आहे. फक्त संत वचनावर विश्वास धरा, संतावर भाव धरा, आणि भाव धरल्यानंतर परमेश्वर तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये प्रकाश पडून तो परमेश्वर तुम्हाला दिसतो. हे महाराजांच्या कीर्तनामध्ये सांगतात. माणसाच्या डोक्यामध्ये, बुद्धीमध्ये प्रकाश पडला म्हणजे त्या ठिकाणी सत्य परमेश्वर दिसतो. परमेश्वर दिसण्याची कला फक्त ही संतांना अवगत असते, परंतु आपण त्यांच्यावर विश्वास धरत नाही. आणि म्हणून संतांचे वचने मरेपर्यंत मानायची महाराज म्हणतात. याला चित्तशुद्धी म्हणतात. याला चित्तशुद्धी म्हणतात. संतांचे विचार मनापासून माना, त्याच्याशिवाय चित्तशुद्धी होऊ शकत नाही. आणि चित्तशुद्धी झाल्याशिवाय परमेश्वर मिळत नाही, असं महाराज आपल्या कीर्तनात सांगतात. आपण जे देव करतो तो आशेने करतो. आपण जो देव करतो तो आशेने करतो. कारण प्रत्येक मनुष्य संसारी आहे, आणि संसारी असल्यामुळं संसारातलं काही ना काही तो परमेश्वराला मागतो. परमेश्वराला मागतो म्हणजे कुठे? तुझ्या परमेश्वराला तूच मागतो. तुझ्यातला जो परमेश्वर आहे त्यालाच तू मागतो. मग आता तू किती चांगला आहे किती वाईट आहे हे कोणाला माहीत असते? आपल्याच हृदयातल्या परमेश्वराला माहीत असते आपण किती चांगले आहोत किती वाईट आहोत. आणि म्हणून मागताना माणसाला मन निर्मळ करून मागावं लागते.
दुसऱ्याची आपोआप लोक काय करतात, आपल्याला जो अभ्यास आहे तो केवळ निंदेचा अभ्यास आहे. आपण निंदा करतो. त्यामुळे महाराज म्हणतात की बाबा उंच अभ्यास केव्हा करणार? जो परमेश्वरी मार्ग मिळवण्याचा जो अभ्यास आहे हा अभ्यास आपण केव्हा करणार? केवळ आपण निंदेचाच अभ्यास करतो आणि त्यामुळे परमेश्वर प्राप्ती होत नाही. आणि म्हणून संतांचे महाराज म्हणतात की आता कलियुगामध्ये रक्त कमी झाल्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकत नाही. मग आता कलियुगामध्ये करायचं काय? सर्व संतांनी सांगितलं. बाकी सर्व व्रत नेम वगैरे ज्या काही पूजा पाजा काय असेल कर्मकांड वगैरे सगळं सोडा. फक्त एक नाम घ्या. नामा वाचून साधन नाही या कलियुगात. अभंग आहे त्यांचा महाराजांचा. म्हणे तुकया बंधूंचा तो अभंग आहे. व्यर्थ श्रम होती पाहता अनेक मत. अनेक मत जर तुम्ही पाहत बसले तर तुम्हाला विनाकारण श्रम होती. आणि म्हणून याकरिता कलियुगामध्ये नाम श्रेष्ठ आहे. जी उपासना तुमची असेल त्या उपासनेचं नाम धारण करा, त्या उपासनेचं नाम घ्या, परंतु ते मनापासून घ्या. याच्याशिवाय दुसरा तरुणोपाय कलियुगामध्ये नाही. आणि म्हणून कलियुगामध्ये ज्या काही गोष्टी आज आपण डोळ्यांनी पाहतो त्याचे परिणाम किती वाईट आहेत. आणि अशामुळे रक्त स्थिर न झाल्यामुळे त्यामुळे लोकांना धीर नाही, संयम नाही, ब्रह्मचर्य पाळले जात नाही. कारण काही लोकांचं वर्णनही महाराज करतात. जो जास्ती बळबळ करते तो जीव आयुष्यात काहीच करू शकत नाही. जो न करणारा असते तो जास्ती बळबळ करते. जो काही करणारा जो काही नसते ना करत तो जास्त बळबळ करते. म्हणजे तो काही वायफळ गोष्टी करते असं महाराज कीर्तनात सांगतात. कारण मन हलगट असते, करणे होऊ शकत नाही. आणि करणे होऊ शकत नसल्यामुळे तो लोकांना काही सांगत बसतो. आणि म्हणून याच्या ज्याने काही होत नाही. आणि अशामुळे तो जो काय आहे तो मानाची इच्छा धरतो, लोकांना काही सांगतो, आपला मान झाला पाहिजे अशा गोष्टी करतो. आणि म्हणून महाराज म्हणतात याकरता संत संगती हीच महत्वाची आहे. संतांचे विचार ऐका, संतांचे कीर्तने ऐका, नाम घ्या. आणि म्हणून जे भावाला जातील ते देव मिळवतील हे महाराजांनी आजच्या कीर्तनामध्ये सांगितलेले. कारण सांगत बसलो तर भरपूर वेळ होईल. आणि म्हणून हे महाराजांचं जे कीर्तन आहे ते मी तुम्हाला जसंच्या तसं त्यांनी लिहिलं तसंच्या तसंच मी तुम्हाला वाचून दाखवतो. फक्त त्याच्यावर भाव धरा आणि मनापासून ते कीर्तन तुम्ही ऐका. प्रत्येक वाक्य त्यांचं जे आहे ते भगवान वाक्य आहे, हे खोटं होऊ शकत नाही. आणि सोप्या भाषेमध्ये महाराजांनी परमार्थ सांगितलेला. असे अनेक विषयावर महाराजांची कीर्तन आहेत. आणि म्हणून त्यापैकी एक आजचं हे कीर्तन जे आहे हे कलियुगावर महाराजांनी लिहिले आहे. कलियुगाच्या बद्दल महाराजांनी जे लिहिलेलं आहे तर ते उद्याच्या पण कीर्तनामध्ये काही त्याचा भाग येईल. तर अशा या अभंगाचा जो अर्थ आहे तो महाराजांनी आजच्या कीर्तनामध्ये सांगितलेला आहे. म्हणून त्यांच्या कीर्तनाची आपण सुरुवात करूया. क्रमांक 373 नंबरचं कीर्तन आहे. हे कीर्तन महाराजांनी केलेलं आहे ज्येष्ठ शुद्ध दशमी दिनांक 31/5/1936 1936 सालामध्ये हे कीर्तन महाराजांनी केलेलं आहे. आज 500 वर्षापूर्वीचे कीर्तन आहे. त्या कीर्तनाचा अभंग आहे. कलियुग म्हणजे काय, शरीर रक्त कमी पाहे, रक्त कमी तैसे मन कमी, एकही निश्चय नाही मनी, जे जे श्रवण करी ते ते जाय अधर्मावरी, नाही करवत हे म्हणे अधर्माविषयी भूके जैसे सुने, मारुती म्हणे काही विचार धरबंध नाही. तर महाराज म्हणतात की आजच्या या कलियुगाला वाईट का म्हणतात, आजच्या कलियुगाला वाईट का म्हणतात. कारण चंद्र सूर्य आकाश पाणी पृथ्वी वगैरे जी पंचतत्वे आहेत ही पंचतत्वे पूर्वीच्या युगासारखीच आहेत, परंतु शक्तीची हानी झाली आहे. कृतयुग त्रेता द्वापार
या युगामध्ये शरीर बल मोठे होते. संतांनी थोड्या केलेल्या उपदेशाप्रमाणे बोधाप्रमाणे तेव्हा जन वागत होते. तर आता भजन कीर्तनातून वेदातून वगैरे माहिती झाली, पण तरी वीर कमी झाली. ते म्हणतात कलियुगा पाही वेदा वीर्य शक्ती नाही. तर जो वेद आहे असा वेदही नपुसक झाला. महात्म्यांनी मोठे मोठे शब्द करून ठेवले, पण तरी जनाचा बुद्धिनिश्चय होतच नाही. बुद्धिनिश्चय होत नाही म्हणजे काय? कोणत्याही नियमावर राहत नाही. ब्रह्मनिश्चयावर, संत निश्चयावर, कोणत्याही निश्चयावर लोक नाही. तसे उपकाराचे नियमही पुरुषांचे नाही. उलट थोड्याशा लोकांचा घात नाश करतात असे पाप कलियुगामध्ये वाढले. मग महाराज म्हणतात उत्तम भाषा ऐकून असे का होते? उत्तम भाषा ऐकून असे का होते? अधर्माची जाती सोने लोपे रोती माती. जसे द्रव्यवान लोक सोने रोवतात आणि माती म्हणून मूल ज्वारी खातात, हा अधर्म आहे. कारण कीर्तन भजनाचा बोध ते टाकून देतात आणि स्वतःच्या मनाचे वाईट चालू ठेवतात. म्हणून आता काशीलाही काही राहिले नाही, जगन्नाथालाही काही राहिले नाही. मनाचे वाईट म्हणजे भक्तांचा मत्सर करतात. कारण संतांनी सांगितले की भूतांची दया करावी, पण ती होत नाही. तर संतांची निंदा सुटली आहे. म्हणजे संतांच्या उपदेशाची माती होऊन राहिली. म्हणून संत म्हणतात आम्ही कशा आहोत? भूतांची हे दया भांडवल संता. भूतांची हे दया भांडवल संत. भूतांची दया करावी ते होत नाही. कारण जन हे स्वतःच्या मताप्रमाणे करत आहेत. कारण परमेश्वराची कीर्ती करायची, त्या कीर्तीमध्ये इंद्रिय विधेय करायची. आणि हे संत महात्मे सांगतात, तरी त्याप्रमाणे तुम्ही करत नाही. म्हणून असे मन जे आपलेपणा सोडत नाही, म्हणून मन खराब राहील.
आणि त्यामुळे संसाराची वाटोळी होणार आणि तुम्हाला धड परमार्थही नाही. तुका म्हणे तया दोहीकडे धक्का, तुका म्हणे तया दोहीकडे धक्का, शेवटी तो नरका माझी पडे. तर असा लोकांचा बुद्धी निश्चय होतच नाही. नुसते गुणदोषच पाठ करतात. कीर्तन ऐकून, भजन ऐकून स्वतःचा शहाणपणा धरून बसतो. पण तो विद्याहीन असला तर मग त्याने भाव तरी धरावा ना, पण तोही धरत नाही. तर या कीर्तनातील त्यांना काय समजत असेल? या कीर्तनातील त्यांना काय समजत असेल? काहीच नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कीर्तनातील काय समजत असेल? महाराज म्हणतात काही समजत नाही. कीर्तनाचे कानेकोपरे यांना काय समजणार? कारण जीव विद्याहीन आहे, भावहीन राहतात. तर अशा भावहीन लोकांना कीर्तनापासून काय फायदा होणार? महाराज म्हणतात देव कशातही नाही, देव नुसत्या भावामध्ये आहे. तुकोबा म्हणतात गीतेमध्ये आहे, भावेषु विद्यते देव तस्मात भावही कारण. गीता सांगतात. तुकोबा काय म्हणतात? काही एक न लगे भावची कारण. काही एक न लगे भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. तुकोबा म्हणतात देव भावात आहे, देव अन्य कुठेही नाही. पृथ्वीमध्ये देव नाही, आकाशात देव नाही, पाताळात देव नाही. याला देव मानू नका. कारण ते म्हणतात नये मोल देता धनाची आराशी, नये मोल देता धनाची आराशी, नाही ते आकाशी पाताळी ते. असा धनामध्ये देव नाही, तर फक्त देव भावामध्ये आहे. तीर्थी धोंडा पाणी देवरो गरडा. तीर्थातही देव नाही, व्रतातही देव नाही असे संत म्हणतात. मग हे कलियुगात कोण ऐकणार? कलियुगात हे कोण ऐकणार? कारण तुकोबा म्हणतात तुका म्हणे हे कड आणि उपदेश न मानी माकड. कारण ज्ञानेश्वर तुकोबा यांची वचने मानण्याकरिता जीव चांगले पाहिजे, जीव चांगले पाहिजे. हे तर हेकड म्हणायचे आहे. काशीमध्ये देव असता तर त्या काशीत एखादा तरी योगी झाला असता ना, आणि तो आपल्याला देव दाखवता ना. तसेच पंढरपुराबद्दलही म्हणावे लागते. हे कोणत्याही तीर्थाला लागूच आहे. कारण त्या तीर्थात राहणारे खेकडे बेडूक हे तरले नसते काय? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. फक्त संत म्हणतात निश्चय म्हणजे भाव धरला म्हणजे हृदयाच्या खोलीमध्ये दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे उजेड पडतो आणि त्या ठिकाणी देवदर्शन येतो. हे कुठे होते? ते हृदयात होते. म्हणून तुकोबा म्हणतात
तुका सांगे मूढ जना देव दर्शन देतो हे हृदयामध्ये होते. म्हणून तुकोबा म्हणतात तुका सांगे गूढ जना देव देही का पाहणा. खरा देव जो आहे तो देहाच्या आत आहे हे तुकोबा म्हणतात. गीताही म्हणते. गीतेमध्ये कृष्ण काय म्हणतात? अनादित्वा निर्गुणत्वात् परमात्मामव्ययम् शरीरस्थोपि कौन्तेय न करोती न लिप्यते. पण हे आपल्या ज्यांनी खरे होत नाही म्हणून आपण खोटे करत राहतो. महाराज म्हणतात हृदयस्थ देवाला भावन्या. हृदयस्थ देवाला भावन्या म्हणजे तो भेटतो. पण भाव धरून मेहनत आपण करत नाही. माहिती सर्व मिळवतात पण निश्चय करत नाही. टिळक व गांधी यांच्या मुलाची उदाहरणे घ्या आणि पहा. विठ्ठला विठ्ठला बाप लेकाचे प्रेम कितीही बिघडले. बाप लेकाचे प्रेम किती बिघडले पण ते तुटत नसतं. एकमेकाला प्रेम असतोच. ते संकट समयी एकमेकाकरिता धावून येतातच. पण तरी हा ईश्वराबद्दलचा बोध होत नाही. का होत नाही? जेथे चित्त शुद्धी नाही जेथे चित्त शुद्धी नाही तेथे बोध करील काही. आपले चित्त शुद्ध नाही म्हणून हा बोध काय कामाचा आहे? मग शुद्ध आणि अशुद्ध चित्त म्हणजे काय? महाराज म्हणतात शुद्ध चित्त आणि अशुद्ध चित्त म्हणजे काय? तर तुकोबाच्या वचनावर आणि गीतेच्या वचनावर विश्वास ठेवणे याला चित्तशुद्धी म्हणतात. पण आजकाल लोक ते सोडून भलताच विचार करतात. म्हणून संत म्हणतात मना आला तैसा करती विचार.
गीतेच्या वचनावर विश्वास ठेवत नाही आणि जन असा विचार करतात, मनाला तैसा करीती विचार आणि मनकी संसार नाही पुन्हा. तर अशा आपल्या मताची ते घोडेच द्रवतात. नाथ म्हणतात, ज्ञानेश्वर म्हणतात, गीता म्हणते, काय म्हणते की देव हा भावाने मिळतो. पण आपण हे वचन विसरतो, म्हणून चित्त मन शुद्ध होत नाही. संतांचे वचन मरेपर्यंत मानावे, ज्याला चित्त शुद्धी म्हणतात. कसा निश्चय पाहिजे? जरी हे आकाशवरी पडो निश्चय पाहिजे. कसा? जरी हे आकाश वरी पडो पाहे, जरी हा भूगोल भंगा जाय, त्रिभुवन वडवा न लखाय, तरी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. गीतेमध्ये लिहिलेले, तसेच नाथ तुकोबांनी लिहिलेले, यावर विश्वास धरून ते मानून राहावे. आयते दुसऱ्याचे खायचे गोड वाटते, आयते दुसऱ्याचे खायचे गोड वाटते, म्हणून गाथा भागा पारायण शास्त्रवचन ते 6-6 महिने चालू ठेवतात. गाथा पारायण शास्त्र वाचन 6-6 महिने चालू ठेवतात. ते कशापायी? आशेपायी. म्हणून महाराज म्हणतात, अशाने देव मिळले नाही. विठ्ठला विठ्ठला कलियुगामध्ये चित्त शुद्ध होणे हे कठीण आहे. म्हणून गीतेमध्ये कृष्ण म्हणतात की भाव धर, मग काही हो. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तृर्विहारसी. ते म्हणतात की तो भाव धर, तो भाव उडवू देऊ नको. कारण मनावर भाव जोरदार झाला की देव भेटतो. आणि म्हणून सर्व संत म्हणतात एवढीच गोष्ट खरी आहे. आपले कसे आहे, आधार मिळाला म्हणजे खायला मिळाले तर भजन कीर्तन करतो आणि मेरी सुनो असं म्हणतो. मंथरे सारख्या दुर्बुद्धीचे लोक रामासारख्याकडे होते. तर असे मनाने वाकडे राहणारे काही लोक असतात. महाराज म्हणतात, ऐकलेली गोष्ट करून दाखवा, भाव धरून योगकला अंगात आणा आणि ती दशा अंगात आणून दाखवावी. पण ते सोडून देतो आणि या कीर्तनाला नावे ठेवतो. कारण महाराज म्हणतात देव नाहीच आणि कुठेही नाही. भाव आहे तर देव आहे. म्हणून ते म्हणतात भाव थोर की देव.
नाही कुठेही नाही, म्हणून ते म्हणतात भाव थोर की देव थोर, दोहीचा विचार करून सांगा. आणि जवळ जवळ भाव तव तव देव. भाव आहे तर देव आहे. तुकोबांनी देहूत राहून भाव कमावला. तुकोबांनी देहूमध्ये राहून भाव कमावला म्हणून देव मिळाला. गोपींनी हा भाव कमावला म्हणून श्रीकृष्ण मिळाला. बाकीच्यांना तो देव भेटला काय? हिंदुस्थान 1800 मैल लांब रुंद आहे. 56 गुन्हेला 4 रुपये भाडे भरले. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वगैरे तीर्थाला जाऊन येता येते. महाराज म्हणतात 100 पिढ्यापासून आपले वाडवडील हेच करत आले. काय? तीर्थात स्नान करावे, देवळेच पाहत आले. कोणाला देव भेटला काय? ते तीर्थ फिरून फिरून घरी येऊन मेले. ते सगळं सृष्टीचे वर्णनच सांगत, पण देव पाहिला हे कबूलच करत. विठ्ठल विठ्ठल देव नाथांना मिळाला, देव तुकोबांना मिळाला, देव ज्ञानोबांना मिळाला, देव गोपींना मिळाला. कशामुळे? एका भावामुळे मिळाला. त्यांचा भाव जोरदार झाला तेव्हा ते सृष्टी विसरले. तशा गोपी कृष्णावर भाव बसल्यामुळे त्या संसार विसरले. म्हणून संत त्यांचे त्या गोपी काय म्हणतात? चिरचोळिया त्या धुता विसर, विश्वास बसला आणि ही खून गोपींच्या अंतकरणात आली. आणि म्हणून त्या सांगत, गोपी कपडे धुताना कृष्णाच्या ध्यानात विधेय होत आणि धुणे विसरत होते. चिरचोळिया त्या धुता विसरती, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती. भाव जोरदार झाला की धंदा विसरतो. ही भावाची खूण आहे. घरच्या कामाचाही विसर पडतो. म्हणून संत त्यांचे गोपींचे वर्णन करतात. त्या काय करत? ताने बालक टाकून या घरात, घरी सासू सासरा म्हातारा, त्याच्या मुरलीने जीव केला बावरा हो, याच्या हातीचा वेणू कुणी ध्यावे. तर त्या गोपींना असा तान्या बालकांचा सासू सासऱ्याचा नाटक होत होता. महाराज म्हणतात की संसाराचा आठव आपल्याला निदान 1 मिनिट भर तर व्हावा ना. अशी लहर यावी लागते. कशा करता? सृष्टीची ओळख विसरण्याकरता. सृष्टीची ओळख विसरली पाहिजे. म्हणून तुकोबा म्हणतात, निके कोणापाशी होया एक रज,
म्हणतात. निके म्हणजे खरे, निके म्हणजे खरे. तर अशी भावाची लहर अंगात आली की पुत्र पौत्र संसार आठवणे. नाथ महाराज लिहितात की जो दुजयाची आस पाहे, जो दुजयाची आस पाहे त्याचे कार्य कधी ना सिद्धी होय, हे लिहून ठेवलेले आहे. जो साहे पाहे संघाची त्याचे कार्य कधीही सिद्धीला जात नाही. आपल्याला ही वासना आहे. ब्राह्मणही म्हणतात पण ते नाथ म्हणत नाही. आणि म्हणून नाथांची कीर्ती आहे. भानुदास एकनाथ महाराज म्हणतात या ठिकाणी जाती प्रमाण नाही, या ठिकाणी जाती प्रमाण नाही. संत म्हणतात, काय म्हणतात की जो भाव धरील तोच तरी, या जातीचा संबंध नाही. कारण गीतेमध्ये कृष्ण म्हणतात अपि चेत्सु दुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यग्यवसी ही तो ही सहा. या ठिकाणी शूद्र असो, वेश्या असो, वगैरे कोणी असो. कारण संत म्हणतात उच्च नीच काही नेने भगवंत, शूद्र असो, वेश्या असो, वगैरे कोणी असो. उच्च नीच काही नेने भगवंत किसते भाव भक्त देखो निया. परमेश्वर प्राप्ती कोणालाही होत नाही, पण भाव धरील त्याला देव मिळतो. पण आपल्या व्यवहारामध्ये जाती संबंध आहे. कारण कलियुगामध्ये देहात रक्त कमी झाले आहे. कारण जे ज्ञान आहे हे युगायुगात सारखेच होते. द्वापारामध्ये होते, तेच कृतयुगातही होते आणि तेच आता कलियुगातही आहे. मग आता कलियुगामध्ये संतांची, कीर्तनाची, गीतेची निंदा का होत आहे? एका म्हणता भले दुजा सहजची निंदिले. आपण स्वतःला भले म्हणून घेण्यात दुसऱ्याची सहज निंदा घडते. कीर्तनाची निंदा घडण्यात स्वतःचे मतच पुढे करतो. तुकाराम महाराज विचारतात की हे का करतो? तुका म्हणे अंगा पूर्ण दशाली सांगा. शास्त्रामध्ये लिहिलेले आहे, वेद पुराणात लिहिले की संतांचे वचन माना. तुकोबा म्हणतात तुका म्हणे शेष शेवी ना आवडी वचन न मोडी बोलिले ते. तुकोबांनी संतांचीच वचने मानली आणि यालाच चित्त शुद्धी म्हणतात. आपले जे इमान आहे ते इमान संतावर ठेवायचे. विद्याहीन आहे, कार्य कळत नाही, साधू वचनच पण का मानत नाही? वचन कोणाचे मानावे? ब्रह्मदशेच्या पुरुषाचेच वचन मानावे असे आहे. तर आपण ते सोडून देतो. आपण ते सोडून देतो. काय सोडून देतो? संत म्हणतात मुख्य भक्ती संत सेवा, मुख्य भक्ती संत सेवा हेची साधन आवडे देवा. संताचे वचने निज भावा देत भक्ती निज भावार्थे. तसेच साधू वचनी अति भुकाळू पडिले वचन नेने उघडू तोची पायाळू निज भक्ती.
म्हणून महाराज म्हणतात संतांच्या वचनावर भाव धरायचा आणि तो भाव मरेपर्यंत राहायचा आणि एवढे निश्चयपूर्ण राहून ते करायचे असते. आपला शहाणपणा कोणीही जीवाला दाखवू नये. आपला शहाणपणा कोणी जीवाला दाखवू नये. जीव आपापल्या स्वभावाप्रमाणे खेळतात. महाराज म्हणतात भाविकाने दुर्जनाचे काही मानू नये साचे. जो भाविक असेल त्याने दुर्जनाचे म्हणजे जनाचे ऐकू नये. कारण रामकृष्ण, ज्ञानोबा, तुकोबा यांना त्या काळी लोक बरे म्हणतच नव्हते. त्या काळी जन बरे म्हणतच नव्हते. तर जनाला परक्याचा गुण कसा समजला? सत्पुरुषाच्या विरुद्ध जन होते, गोपींच्या विरुद्ध जन होते. का? तर असा जनाला मनाचा अहंकार होतो. म्हणून महाराज म्हणतात त्यांच्याकडे पाहू नये. पुत्र असले पौत्र असले तरी तिकडे पाहू नये. कारण दशा नाही, गुण नसता तो कसा चालेल? ज्ञानबा तुकाराम गुण नसताना कशी चालेल? राजा व्हावेशी वाटते पण ती दशा नाही. दशा नाही तर राजा कसे होता येईल? कारण तसे करू पाहता विघ्न येतातच. म्हणून महाराज म्हणतात आध्यात्मिकाची दशा अंगात असेल तरीच या गादीचा मालक होता येईल. सोंगाने छंदाने ती दशा येत नाही. बुढेपणाचे पद घेण्याची इच्छाच करू नये. भाव धरून ईश्वराचा अनुभव मिळवावा. पण आता याच्या उलट या कलियुगामध्ये होत आहे. कारण रक्त म्हणजे शक्ती कमी झाली. आता बायकाही प्रसूती करता नंबर लावतात. पूर्वीच्या काळी कोणीकडे बाळांतीन होत हे कळतही नव्हते. मनुष्याची असेच बल नाहीसे झालेले आहे. श्रीराम 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 तर मनुष्याची असे बल नाहीसे झालेले आहे. म्हणून ते गीता या कलियुगाप्रती बहुसाल ब्रह्मविद होती परी नराहती ब्रह्मस्थिती जान निश्चिती मैत्रिया. तर काय होतील शिष्णू धर्मपरायण. तर असे कलियुगामध्ये भीक मागे होती पण ब्रह्मस्थिती मिळणार नाही. ब्रह्मस्थिती मिळवणार नाही कारण शरीरातील रक्तच उत्तम नाही. ब्रह्मचर्य पाळलेले नसते त्यामुळे भाव धरवत नाही. मेहनत घडून येत नाही. संतांची सेवाही घडून येत नाही. महाराज म्हणतात दररोज निदान 5 मिनिटे तरी घडून आली पाहिजे. दररोज निदान 5 मिनिटे तरी घडून आली पाहिजे. पण रक्त कमी झाले आहे या कलियुगामध्ये. ते म्हणतात या कलियुगामुळे झाले धर्माचे म्हणून हे कीर्तन भजन ऐकून एखादा भाव धरील. आणि जे अभाविक आहे ते अधर्मच करतात. कारण मन हलकट असते.
मन हलकट असते म्हणून मनुष्य गुणगुण करतो. महाराज म्हणतात ज्याच्याने काही होत नाही तो जास्त बोलका असतो. ज्याच्याने काही होत नाही तो जास्त बोलका असतो. आणि भाविक मनुष्य जो असतो तो बुद्धीचा निश्चित असतो, तो जास्त बोलका नसतो. त्याची बुद्धी निश्चित असते, ती जास्त बोलका नसतो. याचा विचार केला पाहिजे. पण आता मानपणाची हाव झालेली आहे. ईश्वराकरिता कोणाचा कंठ दाटून येत नाही, ईश्वराकरता कोणाच्या डोळ्यात पाणी येत नाही. मग त्याला भाव प्रेम हा कसा लागणार? कारण शरीरामध्ये रक्त ताकद उत्तम लागते. जसे लहान मुलं असते, लहान मुलाच्या रक्तामध्ये चंचलपणा जास्त असतो. तेच म्हाताऱ्याच्या अंगात, म्हाताऱ्याच्या अंगात तसे काही दिसते काय? नाही. पण कितीही वय उतार झाले तरी नरड्यापासून तोंडावाटे बळबळ चालूच असते. बाकी खाली तर निसंशयच राहतो. तेव्हा शरीराचा थयथयाट जो आहे तो थयथयाट नाचत ठेवला पाहिजे. कुठे? ज्ञानबा तुकाराम. ठेवली पाहिजे. कारण शरीराने मेहनत घडेल, तो हा भाव धरून करील आणि रक्तात तो गुण आणील, तोच खरा राहील. म्हणून तुकोबा म्हणतात, तुका म्हणे करुणी दावी, तुका म्हणे करुणी दावी आणि त्याचे पाय माझ्या जीव. महाराज म्हणतात कलियुगात रक्त कमी झाले आहे, पण भावाला जातील ते देव मिळवतीलच. आणि म्हणून ते म्हणतात घेतील तयाशी सोपे आहे सुख, बोलियले मुखे नारायणे. पुढे म्हणतात तुकोबा काय म्हणतात, देह समर्पिजे देवा, देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा आणि तुका म्हणे आगवा होईल आनंद. शरीराला नाचवून नाचवून किती नाचवा, नाठवून देह पायाचे. चिंतन सुखी झाले मन कल्पवेना. तुकोबा म्हणतात की शरीराला नाचून भाव इतका जोरावर नेऊन विधेय होऊन देव मिळवून घ्यावा, तर या देहाची गती होईल. आणि म्हणून ते म्हणतात कलियुग म्हणजे काय, शरीर रक्त कमी पाहिजे. कलियुग म्हणजे कलियुग
आये पांडुरंगा आये महादेवा आये महादेवा Amen.